नमस्कार. श्री शास्त्रामध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आज 25 मार्च 2026, आज बुधवार. आज चंद्राचे भ्रमण सकाळी मृग नक्षत्रात असून सायंकाळी 5:34 चंद्र जातो आहे आद्रा नक्षत्रामध्ये. तर या मृग आणि आद्रा नक्षत्रातील चंद्राचे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आलाय हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे नक्षत्र भविष्य. प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र. सकाळी आपल्याला कामामध्ये यश संपादन करता येईल, सायंकाळी मात्र नाहक बदनामी होऊ शकते, त्यामुळे महत्वाची कामे सकाळीच आटपा. आजसाठी आपणास उपाय आहे 3 काळी मिरीचे दाणे आपण आपल्या खिशात ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 65%. दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र. सकाळी अपघात किंवा घातपात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडी काळजी घ्या. सायंकाळी मात्र आपल्याला प्रचंड यश लाभते आहे. आजसाठी आपणास उपाय आहे पांढऱ्या सुती कपड्यामध्ये एक तुरटीचा खडा बांधून तो जवळ ठेवावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 55%. तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र. मित्रांकडून सकाळी मदत मिळते, मात्र सायंकाळी मोठा दंड ठोठावू शकतो, थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे लाल विटेचा तुकडा आपण आपल्या चेहऱ्यावरून 3 वेळा ओवाळून घराच्या बाहेर फेकावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 45%. चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र. संपूर्ण दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम असून आज नशिबाची प्रचंड साथ आपणास लाभते आहे. आज विवाह इच्छुक लोकांसाठी चांगली स्थळे येऊ शकतात. आज विवाहाची बैठक करण्यासाठी हरकत नाही, शिवाय आज प्रपोज करण्यासाठी अत्यंत उत्तम असा कालावधी आहे. आजसाठी आपणास उपाय आहे चांदीच्या अंगठीला थोडे चंदन लावून ती अंगठी परिधान करावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 95%. पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र. सकाळी थकवा जाणू शकतो, संध्याकाळी मोठी लॉटरी लागण्याची शक्यता आहे. आजचा दिवस उत्तम असून आज सायंकाळी धनप्राप्ती होऊ शकते. आजसाठी आपणास उपाय आहे लाल मसुराच्या डाळीचे 5 दाणे आपण आपल्या उजव्या खिशामध्ये ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 88%. सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र. सकाळी अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे, मात्र संध्याकाळी मानसिक ताणतणाव जाणू शकतो. आजसाठी आपणास उपाय आहे काळ्या रंगाची शाई आपल्या अंगठ्याच्या नखाला लावावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 80%. सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. सकाळी फसवणूक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणावर विश्वास ठेवू नका. सायंकाळी अडकलेले पैसे मात्र निघू शकतात. आजसाठी आपणास उपाय आहे पिवळी मोहरीचे दाणे आपण आपल्या घराच्या उंबऱ्यावर टाकावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 60%. आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र. सकाळी सुरक्षित वातावरण असून सायंकाळी मात्र कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते, परंतु कोणत्याही प्रकारचे कर्ज घेऊ नका. व्यवसायामध्ये नुकसान होऊ शकते, त्यामुळे कोणाला उधारी देऊ नका. आजसाठी आपणास उपाय कोणतीही चामड्याची वस्तू आपण आपल्या जवळ अजिबात बाळगू नये आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 58%. नववे नक्षत्र अश्लेषा नक्षत्र. सकाळी कटकट होऊ शकते, आज सकाळची वेळ प्रवासासाठी उत्तम नाही. संध्याकाळी मात्र सुरक्षित प्रवासासाठी चांगली वेळ असून संध्याकाळी आपल्या मनासारखा दिवस आपण घालवू शकता. आजसाठी आपणास उपाय आहे हिरव्या रंगाच्या पानावरती एक थेंब मध लावून आपण आपल्या सोबत ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 68%. 10वे नक्षत्र मघा नक्षत्र. सकाळी सर्व कामे मार्गी लागू शकतात, सायंकाळी मात्र सासरच्या लोकांची विरोध निर्माण होऊ शकतो, वादविवाद होऊ शकतात. आपल्या जवळचे लोक आपल्याला कामामध्ये अडचणी निर्माण संध्याकाळी करू शकतात. आजसाठी आपणास उपाय आहे काळ्या कुत्र्याला एक रताळे खाऊ घालावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 60%. 11वे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. सकाळी स्त्रीवर्गाकडून चांगला त्रास होऊ शकतो, धोका निर्माण देखील होऊ शकतो. संध्याकाळी मात्र आपल्याला विजय नक्की मिळतो आहे. आजसाठी आपणास उपाय आहे कोणतेही अत्तर किंवा परफ्यूम आज आपण अजिबात वापरू नये आणि शक्य झाल्यास आज आपण शुक्र ग्रहाचे किंवा शुक्र देवतेचे स्मरण करावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 50%. 12वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. सकाळी बॉस आपल्यावरती खुश राहील, त्यामुळे कामाच्या ठिकाणी आपल्याला पदोन्नती मिळू शकते. संध्याकाळी मात्र तब्येतीची तक्रार जाणू शकते. हृदय विकाराची त्रास असणाऱ्या लोकांनी विशेषतः काळजी घ्यावी किंवा अस्थमा किंवा दम्या संबंधित तक्रारी आज आपणास जाणू शकता. आजसाठी आपणास उपाय आहे गव्हाचे 3 दाणे आपल्या डोक्यावरून उतरवून वाहत्या पाण्यात फेकून द्यावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 40%.
13वे नक्षत्र हस्त नक्षत्र, अचानक जनसंपर्क खूप जास्त वाढतो आहे. परदेशातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. आजचा दिवस आपल्याला सुख समृद्धीचा आहे. आजसाठी आपणास उपाय, एक पांढरी कवडी आपल्या पाकिटात जवळ ठेवावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 98%. 14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र, सकाळी उत्साह राहील, राग मात्र अनावर संध्याकाळी होऊ शकतो. शेअर मार्केटमधून चांगला नफा मिळू शकतो, मात्र आपल्या मनावर नियंत्रण ठेवा. आजसाठी आपणास उपाय आहे, लाल रंगाचा त्रिकोणी कागद आपण आपल्या सोबत ठेवावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 90%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र, सकाळी मोठी येणी वसूल होऊ शकतात, संध्याकाळी मानसिक ताणतणाव जाणू शकतो, थोडी तब्येतीची काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय, मोराच्या पिसाचा छोटा तुकडा आपण आपल्या सोबत ठेवावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 75%. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र, सकाळी पैशाची टंचाई जाणू शकते, संध्याकाळी अचानक धनलाभ होतोय, त्यामुळे सकाळी अडकलेली कामे सायंकाळी नक्कीच पूर्ण होतील, थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे, हळदीच्या पाण्याचा एक थेंब आपण आपल्या नागभीला लावावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 66%. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र, सकाळी स्थिर स्थावर मालमत्तेमधून फायदा होऊ शकतो, संध्याकाळी मात्र जवळच्या लोकांकडून फसवणूक होऊ शकते, त्यामुळे कोणत्याही कागदपत्रांवरती स्वाक्षरी करताना विचारपूर्वक करावी. आजसाठी आपणास उपाय, एक नाकेशरचा दाना आपण गणपतीला वाहावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 50%. 18वे नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र, सकाळी भावंडांची मतभेद जाणवू शकतात, संध्याकाळी मात्र घरामध्ये कौटुंबिक सुख चांगले मिळेल, आज थोडे विचारपूर्वकच वागा. आजसाठी आपणास उपाय आहे, हिरव्या वेलचीचे 5 दाणे आपण आपल्या तोंडात चघळावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 70%. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र, सकाळी आध्यात्मिक प्रगती होऊ शकते, संध्याकाळी विनाकारण खर्च जाणू शकतो, प्रवासासाठी सायंकाळची वेळ उत्तम नाही, थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे, लसणाची एक पाकळी काळ्या कपड्यात बांधून जवळ ठेवावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 64%. 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र, सकाळी पाण्यापासून धोका संभवतो आहे, संध्याकाळी कला क्षेत्रातून आपल्याला चांगला मान सन्मान मिळू शकतो. आजसाठी आपणास उपाय आहे, बाहेर जाताना एक पाण्याची बाटली सोबत ठेवावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 48%. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र, सकाळी वडिलांची चांगली साथ मिळते आहे, सायंकाळी भयंकर धोका संभवतो आहे, जवळचे लोक आपल्याला आज नक्कीच त्रास देऊ शकतात, थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे, तांब्याचे नाणे लाल कपड्यात बांधून सोबत ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 35%. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र, मनासारखे घडण्यासाठी आजचा दिवस उत्तम असून आज आपली लोकप्रियता खूप वाढते आहे, कौटुंबिक प्रेम आपल्याला चांगले मिळते, आज विवाह इच्छुक लोकांना चांगली स्थळे देखील येऊ शकतात. आजसाठी आपणास उपाय आहे, शंखावर थोडे केशर लावून तो आपल्या देव्हाऱ्यात ठेवावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 98%. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र, सकाळी डोकेदुखीचा प्रचंड त्रास जाणू शकतो, सायंकाळी मात्र राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला चांगले यश संपादन करता येईल. आजसाठी आपणास उपाय, गोळाचा छोटा खडा लाल कागदात बांधून आपल्या सोबत ठेवावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 92%. 24वे नक्षत्र शततारका नक्षत्र, सकाळी आपल्याला विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उत्तम दिवस असून कोणत्याही क्षेत्रामध्ये विद्यार्थी यश संपादन करू शकतात, सायंकाळी थोडा मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, संध्याकाळी कोणती महत्वाची कामे करू नका. आजसाठी आपणास उपाय आहे, गोमती चक्रावरती निळी शाई लावून ते गोमती चक्र सोबत ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 75%. 25वे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, सकाळी कर्ज वाढू शकते, मात्र संध्याकाळी मोठी कामांची डील फायनल होऊ शकते, त्यामुळे आपली कामे सायंकाळी नक्कीच मार्गी लागतायत. आजसाठी आपणास उपाय, चिमूटभर हळद आणि हरभरा डाळ याचे पाणी आपण पिंपळाच्या झाडाला घालावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 65%. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र, सकाळी सुरक्षित प्रवासासाठी उत्तम कालावधी जरी असला तरी सायंकाळी सांधेदुखी आणि डोकेदुखीचा त्रास जाणू शकतो, कदाचित पित्त देखील वाढू शकतो. आजसाठी आपणास उपाय आहे, एक लोखंडाचा खिळा आपल्या चेहऱ्यावरून 3 वेळा उतरवून वाहत्या पाण्यात फेकून द्यावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 50%. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र, सकाळी विसर भोळेपणामुळे त्रास जाणवू शकतो, त्यामुळे मौल्यवान गोष्टींची काळजी घ्या, संध्याकाळी मात्र मनशांती लाभेल, सायंकाळची वेळ आपल्यासाठी उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय, हिरव्या रंगाची कोणती वस्तू
आपण दान करू शकतात आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 75%. तर हे होते आजचे नक्षत्र भविष्य. अशाच प्रकारच्या नक्षत्र भविष्यासाठी आपल्या या लाडक्या श्री शास्त्र चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला, कमेंट करायला विसरू नका. तुमची साथ आमच्यासाठी अत्यंत अनमोल आहे. आपण उद्या पुन्हा भेटू उद्याच्या नक्षत्र फलादेशामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. शुभम भवतु.